गौरव कर्तृत्वाचा, संसद महारत्न पुरस्काराचा मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक रोहिदास मोरे, शिवसेना शहर प्रमुख नेरळ, रावजी शिंगवा, सरपंच नेरळ ग्रामपंचायत, बंडू क्षीरसागर, शिवसेना उपशहर प्रमुख नेरळ, प्रथमेश रोहिदास मोरे, सदस्य नेरळ ग्रामपंचायत। 16व्या लोकसभेत सलग 5 वर्ष संसद रत्न या पुरस्काराने गौरव झालेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झालाय। त्यामुळे मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय। लोकसभेत महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग, संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशनच्या वतीने मागील सलग 5 वर्षे संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते। सातत्याने सलग 5 वर्षे संसद रत्न पुरस्कार मिळालेल्या लोकप्रतिनिधीला सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी एकदा संसद महारत्न पुरस्कार दिला जातो। मागील 5 वर्षातील कामगिरी, सलग 5 वर्ष संसद रत्न पुरस्काराने झालेला सन्मान यामुळे संसदीय कामकाजासाठीचा संसद महारत्न पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे यांना जाहीर झालाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, पुणे पनवेल कर्जत मार्गासाठी भूसंपादन, पुणे लोणावळा लोकलच्या 3ऱ्या आणि 4थ्या लाईनची अंमलबजावणी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला निर्धारित भाव मिळावा, शहीद जवानांच्या मुलांचा खर्च केंद्र सरकारने करावा आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, दुर्गम भागातील पोस्टमनला अधिक सुविधा द्याव्यात, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा असे अनेक प्रश्न त्यांनी संसदेत उपस्थित केले। या पुरस्कारामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेलाय। खासदार श्रीरंग बारणे यांना मिळालेला हा पुरस्कार मावळ लोकसभा मतदारसंघासाठी बहुमान मानायला हवा। खरं तर श्रीरंग बारणे यांनी मागील 5 वर्षे आणि या टर्मलाही सभागृहामध्ये आपल्या उपस्थितीमध्ये सातत्य कायम ठेवलं। त्याचबरोबर जे या मतदारसंघातले प्रश्न आहेत त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला। मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जसा हा पुरस्कार सतत उपस्थितीमध्ये सातत्य असेल त्यांना दिला जातो, त्याचबरोबर जे सर्वाधिक प्रश्न विचारतात त्यांना सुद्धा हा पुरस्कार दिला जातो। त्यामुळे या मतदारसंघातले अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत, त्याचा पाठपुरावा खरं तर श्रीरंग बारणे करतायत। काही प्रश्नांना यश आलेलं आहे, जसं की या शहरातून जाणारी जी लोकल ट्रेनची 3री आणि 4थी लाईन आहे त्यासाठीचा महत्त्वाचा पाठपुरावा श्रीरंग बारणे करतायत आणि त्याचा मोठा फायदा हे मुंबई आणि पुणे या दरम्यानच्या जे नागरिक आहेत आणि या शहरातले जे नागरिक आहेत त्यांना होणार आहेत। त्याचबरोबर हा जो सगळा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, लेण्या आहेत, त्यांच्या विकासासाठी खासदार श्रीरंग बारणे हे सतत प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नाचा पाठपुरावा म्हणून त्यांना दिला गेलेला हा पुरस्कार महत्त्वाचा म्हणता येईल।